हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. त्यासाठी मी छोले छान प्रकारे 2-3 तास भिजवून घेतले आणि त्याला कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या घेतल्या. हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. त्यासाठी मी छोले घेतलेत आणि कुकर मध्ये पाणी टाकून त्याचे 3 शिट्ट्या आपण घेऊया. तर आता आपण भाजीसाठी पेस्ट बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतले 2 टोमॅटो, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. 1 कांदा, 2-3 हिरवी मिरची आणि आलं लसूण हे आपण सगळं आता मिक्सर करून घेऊया. भाजी करण्यासाठी इथे एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं. बघू शकता ही पेस्ट आपण मिक्सर मधून करून घेतलीये. टोमॅटो, कांदा, 2 ते 3 मिरची आणि आलं लसूणचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि थोडासा कढीपत्ता आणि आपण ही जी पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घ्यायची. तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला छान प्रकारे सगळीकडे सगळं एकजीव होऊ द्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट आणि छोले मसाला तुमच्याकडे असेल तो टाकायचा. त्यानंतर आपण हे जे छोले कुकर मधून काढून घेतले ते टाकायचे. त्याला सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ. सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी तुम्ही गरम करून टाकू शकता, भाजी अजून छान होते. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान ह्याला शिजवू द्यायचं 15 ते 20 मिनिट.